Now we are going to see unit rhombus. Learning outcomes are verify and apply properties of rhombus. Let us recall the definition of rhombus. If all sides of a quadrilateral are of equal length or congruent, it is called a rhombus. म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात त्याला म्हणायचं rhombus. In Marathi it is called as समभुज चौकोन. Properties of rhombus. What are the properties of rhombus? These properties are quite important for us. If you see in the diagram, all sides are congruent and those are shown by the equal sides. सगळ्या ज्या बाजू आहेत ते एकाच चिन्हाने दाखवलेले आहेत. Opposite angles of rhombus are congruent. First property is opposite angles. म्हणजे समोरासमोरचे जे कोन असतात ते कोन काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. बरोबर. म्हणजे काय झालं, हा कोन आणि हा कोन दोन्ही कॉन्ग्रुएंट आले. हे दोन्ही कोन कॉन्ग्रुएंट आले, दोन्ही समान मापाचे आले. किंवा हा एच कोन आणि डी कोन हे दोन्ही कोन समान मापाचे आले. ओके. तर पहा, सेकंड प्रॉपर्टी इज डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस. डायगोनल्स काय करतात, समोरचा कोन त्याचे दोन समान भाग करतात. म्हणजेच काय, इफ यू कन्सिडर द डायगोनल EG देन दॅट डायगोनल बायसेक्ट्स द अँगल FGH. म्हणजेच काय, अँगल EGF विल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल EGH. EG या डायगोनलमुळे अँगल FGH चे दोन समान भाग झाले. कोणते दोन समान भाग झाले, अँगल FGE आणि अँगल HGE. तसं प्रत्येक डायगोनल समोरच्या कोणाचे दोन भाग करतो आणि ते एकरूप भाग करत असतात. आणि थर्ड प्रॉपर्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज नॉट शोन इन द फिगर. आय विल शो इट बाय द नोटेशन. ओके. तर पहा, थर्ड प्रॉपर्टी, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर and they are perpendicular to each other. That means here is 90 degree angle. या ठिकाणी 90 अंशाचा कोन होतो. किंवा आपण असंही म्हणू शकतो, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. म्हणजे समभुज चौकोनाचे जे कर्ण आहेत ते परस्परांना काटकोनात दुभागतात, छेदतात नाही, दुभागतात. दुभागतात म्हणजे काय, दिस साइड आर सेम आणि ही साइड आणि ही साइड दोन्ही सेम असतात. आता ही आकृती परफेक्ट आकृती झाली. आपल्याला दिलेली जी आकृती होत्या त्या आकृतीमध्ये आता ही आकृती आपल्याला परफेक्ट झाली. याप्रमाणे तुम्ही ती आकृती व्यवस्थित करून घेऊ शकता. ओके ओके. याप्रमाणे ती आकृती असणार आहे. आता तिन्ही प्रॉपर्टी पहिल्या परत एकदा आपण त्याचा उजाळा करू. अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स तर कॉन्ग्रुएंट असतात, ते इट इज इन द डेफिनेशन, ते डेफिनेशनमध्येच आहे, त्यामुळे ते घ्यायची गरज नाही. डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस. अँड थर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, कारण या प्रॉपर्टीवरून आपल्याला 9वीला किंवा 10वीला एखादं उदाहरण बोर्डामध्ये हमखास विचारलं जातं. तिथं आपल्याला सांगितलं नसतं की या प्रॉपर्टीने सोडवा म्हणून. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. ओके. तर पाहतो, सॅम्पल एक्झाम्पल्स आपल्याला दिलेली आहेत त्याचा विचार करू. आपल्याला एक रोम्बस दिलेला आहे. डायगोनल्स ऑफ रोम्बस BEST इंटरसेक्ट ॲट ए. एक रोम्बस दिला आहे BEST आणि त्याचे जे डायगोनल्स आहेत, डायगोनल्स कोणते आहेत, डायगोनल BS आणि डायगोनल्स TE बायसेक्ट इच अदर ॲट ए. एकमेकांना इंटरसेक्ट सांगितले, एकमेकांना ए या बिंदूमध्ये छेदतात. इफ मेजर अँगल BTS इज इक्वल टू 110, मेजर अँगल BTS इज इक्वल टू 110, देन फाइंड मेजर अँगल TBS. तर TBS हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आता पहा, TBS हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा. ओके. नाउ सी हियर, BTS जर 110 अंशाचा आहे, BTS जर 110 अंशाचा आहे, तर समोरचा कोन BES हा सुद्धा 110 अंशाचा असतो. आणि उरलेले जे दोन कोन आहेत त्यांचे ते समान असतील, त्यांची मापे समान असतील. 110 अधिक 110 अधिक त्यांना दोन x माना अधिक 2x बरोबर 360 येईल. आणि 360 मधून 220 वजा होतील आणि जे काही वजा केलं त्याला 2 ने भागायचं, तुम्हाला तो अँगल मिळेल आणि त्याचं बायसेक्ट करायचं. ओके. पुढचा दाखला दिला आहे ते नंतर आपण पुढे पाहू, सोडून दिलेलंच आहे आपल्याला. डायगोनल्स ऑफ रोम्बस BEST इंटरसेक्ट ॲट ए. लेंथ TE इज इक्वल टू 24. जर लेंथ TE 24 असेल संपूर्ण म्हणजे डायगोनलच, लेंथ BS इज इक्वल टू 70
देन लेंथ टी एस, तर लेंथ टी एसची लांबी काढा. लेंथ टी एसची लांबी आपल्याला काढता येईल. दोन्हीचे निम्मे निम्मे करायचे. 24 होईल 12, 70 होईल 35 आणि पायथागोरस प्रमाणे सोडायचं. कर्ण काढायचं, हायपोटेन्यूज काढायची. विल गेट द आन्सर. ओके, पहिलं सॉल्व कसं केलं पाहूयात आपण. लेट अस ड्रॉ रफ फिगर ऑफ क्वाड्रिलॅटरल BST अँड शो द पॉईंट ए. जसं दाखवले त्याप्रमाणे ऑपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. रोम्बसचे समोरासमोरचे कोण एकरूप असतात. हेन्स मेजर अँगल BES इज इक्वल टू मेजर अँगल BTS इज इक्वल टू 110. आणि म्हणून जे समोरासमोरचे कोण एकरूप असतात आणि म्हणून हे दोन्ही अँगल काय आले 110 आले. आता चौकोनाच्या चारही कोणांची मापांची बेरीज किती असते 360 असते. इथं वाटलं असतं कारण द्यायचं अँगल सम प्रॉपर्टी. इथं काय कारण द्यायचं अँगल सम SUM सम प्रॉपर्टी. angle sum property. By angle sum property we will get angle BTS plus measure angle BES plus measure angle TBE plus measure angle TSE is equal to 360. कारण का चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 360 अंश असते. ओके, ती प्रॉपर्टी आपण यूज केली. आता पुढे जायचं आपल्याला. सो हे दोन्ही कोणांची मापलेली 110 110, एक दिलेला कोण आणि एक समोरचा 110 तिथं वरती वापरलेला आपण. इथं तुम्ही मेजर अँगल TBE आणि मेजर अँगल TSEच्या ऐवजी x आणि x लिहिले तरी चालतील. म्हणजे x अधिक x बरोबर काय होईल पहा. इथं होईल x, इथं x होईल, इथं x घेतला, इथे x घेतला, म्हणजे x अधिक x होईल 2x. म्हणजे आपल्याला सोडवायला आणखी सोपं जाईल. 2x बरोबर 140 म्हणजे x बरोबर 140/70. 140/70 म्हणजे काय आले 140/2 म्हणजेच काय आले 70 अंश आले. म्हणजे तो जे कोण आहे त्या कोणाचं मापाला 70 अंश आले. याप्रमाणे आपण तो कोण काढला. आता पुढे काढायचं आपल्याला त्याचा बायफर्केशन करणारा कोण काढायचा आहे. कारण का आपल्याला काढायला सांगितलंय कोणता, आपल्याला काढायला सांगितलंय TBA. आपण काढलाय TBE. TBA हा TBAच्या निम्मा आहे. कारण का हायपोटेन्यूज तो कर्ण काय करतो त्याचे समोरच्या कोणाच्या 2 भाग करतो, म्हणून 70च्या निम्मा 35 अंश. ओके, त्यानंतर दुसरं सांगितलं डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणून ते दोन्हीची लांबी निम्मी करून घेतली. 24 झालं 12 आणि लेंथ BS 1/2 लेंथ BS इज इक्वल टू AS. आता ह्या दोन लांब्या झाल्या का, म्हणजे TS दिले, TE दिले 24, TE 24 दिले म्हणून AT ही लांबी झाली निम्मी 12 झाली. त्यानंतर BS दिले 70 म्हणून BSचे निम्मे AS झाले 35, हे झाले 35. ओके, भागिले 2 करायचं फक्त 12 आणि 35. आणि इथला जो कोण आहे तो कोण असणार आहे 90 अंशाचा काटकोन असणार आहे. म्हणून इथं पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करायचा. बाय युजिंग पायथागोरस थेरम इन ट्रायंगल TAS वी विल गेट TS स्क्वेअर इज इक्वल टू काय TS स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर म्हणजेच काय 12चा वर्ग अधिक 35चा वर्ग. मग 12चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 144, 35चा वर्ग तो सुद्धा तुम्हाला माहिती आहे 35चा वर्ग, 1225 दोन्हीची बेरीज केली ती बेरीज येईल 1369. म्हणजे TS वर्ग बरोबर काय 1369 येतील. आणि दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्या. यू विल गेट लेंथ TS इज इक्वल टू √1369. म्हणजेच त्याचं वर्गमूळ येतं 37 युनिट्स. तर लक्षात घ्या आपल्याला सेंटीमीटर वगैरे काहीच एकक दिलं नव्हतं. ज्यावेळेला एकक दिलेलं नसेल त्यावेळेला एकक लिहायचं युनिट्स, त्यावेळेला एकक लिहायचं युनिट्स असं लिहायचं. ओके, आता एक्सरसाइज दिलाय. लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 16 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. फाइंड द साइड्स अँड पेरिमीटर ऑफ द रोम्बस. साईड आणि पेरिमीटर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले. एक आहे 16 आणि एक आहे 12. ठीक आहे, आता आपण विचार करू. तर समजा हा रोम्बस आहे बरोबर, एक आहे, हा 12 आहे आणि हा 16 आहे. मग इथं काय येईल 12चा जो आहे त्याच्या निम्मा 6 होईल, 16च्या निम्मे होतील 8. मग पायथागोरसच्या थेरमनुसार या साईडचा वर्ग म्हणजे हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू, समजा आपण त्याला x म्हणा, x स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, 64 अधिक 36 बरोबर 100. आणि 100चं वर्गमूळ काढायचं. x बरोबर येईल
10 म्हणजे प्रत्येक बाजू काय आली 10 आली. 10 आली याचा अर्थ काय, आपल्याला काय सांगितलं, फाइंड द साईड अँड पेरिमीटर ऑफ द रोम्बस. मग साईड किती आली, 10 आली. 10 आली, मग 10 जर साईड जर आली तर पेरिमीटर काय येईल, पेरिमीटर इज इक्वल टू 4 इंटू साईड म्हणजे 10 × 40. इथं मात्र युनिट द्यायचं सेंटीमीटर, बिकॉज वी हॅव गिवन द युनिट ॲज अ सेंटीमीटर. आपल्याला सेंटीमीटर हे युनिट तिथं दिलेलं आहे म्हणून त्याचं युनिट लिहायचं. ओके. दुसरं गणित दिलं आहे आपल्याला, मेजर ऑफ वन अँगल ऑफ रोम्बस इज 50 डिग्री, फाइंड द मेजर ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स. उरलेल्या 3 कोनांचे आपल्याला मोजमाप काढायला सांगितलं. एकाचं दिले, एकाचं आहे 50. समजा हा आला रोम्बस, हे आहे 50, तर अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. हा 50 आहे म्हणून हा 50 आला, बरोबर. रोम्बस जिचं प्रॉपर्टी पाहिली आपण, तुम्ही इयत्ता 8वीमध्ये जर प्रॉपर्टी पाहिली, रोम्बस इज अ पॅरलोग्राम, तो पॅरलोग्राम असतो. पॅरलोग्रामची प्रॉपर्टी काय, ॲडजसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी, म्हणजेच काय, त्यांच्या लगतच्या कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. 180 वजा 50 हा येईल 130, हा सुद्धा येईल 130. म्हणजे उरलेल्या कोणाच्या माप काय आली, 130, 50 डिग्री अँड 130 डिग्री. याप्रमाणे ते आपल्याला सहजासहजी सोडवता येईल. त्याप्रमाणे तुम्ही सोडवायचं. तुम्हाला लिंक दिलेली आहे pradikshagov.in प्ले कंटेंट, त्या लिंकचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर याप्रमाणे तुम्ही अभ्यास करायचा सर्वांनी. काही अडचण असली तर विचारायची. पुढच्या वेळेला उद्याच्या तासाला आपण पॅरलोग्रामचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे. टिल देन बाय.